नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. एका महत्त्वाच्या बातमीने आपण सुरुवात करणार आहोत. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेचा महत्त्वपूर्ण टप्पा 1 मे पासून सुरू होतोय आणि आता राज्यात 18 वर्षांपुढील सर्वजण लस घेऊ शकणार आहेत. लस घेतल्यानंतर 60 दिवस आपण रक्तदान करू शकणार नाही. राज्यात रक्तदान शिबिर होत नसल्याने रक्तसंकलन कमी झालंय आणि त्यामुळे राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. यासाठी आता रक्तपेढ्यांसह आरोग्य यंत्रणा रक्तदान करण्यासाठी आवाहन करू लागल्यात. न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून सर्व नागरिकांना रक्ताचं नातं जोडत राहण्याचा संकल्प करण्याचं आवाहन आम्ही करत आहोत. बोलूयात आमचे प्रतिनिधी स्वाती लोखंडे ढोके आपल्या बरोबर आहेत. स्वाती, याच न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून गेल्या वर्षी रक्ताचा असलेला तुटवडा या विषयाला घेऊन तू स्वतः रिपोर्ट केला होतास आणि आता यंदा 18 वर्षांवरील लसीकरण मोहीम जी ती सुरू होते. रक्तदान 60 दिवस आपण पुढे करू शकत नाही, तर सध्या काय परिस्थिती आहे? अत्यंत समर्पक शब्दात तू खरं तर सांगितलंयस की रक्ताचं नातं जोडा. रक्ताचं नातं जेव्हा आपण असं म्हणतो याचा अर्थ असा होतो नेहमी की आईने मुलाला जन्म दिलं तर त्याला आपण रक्ताचं नातं म्हणतो. पण या नव्या काळात रक्तदानाचं इतकं महत्व वाढलं, कारण ज्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात वेगवेगळे आजार, वेगवेगळ्या ऑपरेशन, वेगळ्या सर्जरी या घडत असताना रक्ताचा तुटवडा जाणवणं किंवा रक्ताची गरज भासणं खूप मोठ्या प्रमाणात बघायला मिळतं. आणि हे रक्ताचं नातं वेगळ्या पद्धतीनं जोडता येते, जी आत्ताची या क्षणाची गरज आहे. जसं आपण म्हणतोय की साधारणतः रक्तदान करणारा जो वयोगट आहे तो 18 ते 45 असा वयोगट आहे आणि नेमका तोच आता लसीकरणाला जाणार आहे. जर लसीकरणाला जाणारा हा वर्ग खरं तर रक्तदान करू शकणार नाही, कारण एकदा तुम्ही लस घेतली, कोविशिल्ड घेतली तर 2 महिने रक्तदान करता येणार नाही आणि कोवॅक्सिन घेतली तर 3 महिने रक्तदान करणार नाही. त्यामुळे येत्या काळात मोठ्या प्रमाणावर रक्ताचा तुटवडा भासू शकतो. सध्या रक्ताचा पुरवठा जो होतोय तो व्यवस्थित आहे, पण आपण जर बघितलं की म्हणजे पावसाळ्यामध्ये सातत्यानं डेंग्यू सारखा आजार होणं, ज्याच्यामध्ये प्लेटलेट्सची कमी भासणं आणि प्लेटलेट मोठ्या प्रमाणावर देणं, ही सगळी प्रक्रिया आपण नेहमी पाहत असतो किंवा ऐकत असतो. त्यामुळे त्यासाठी रक्ताची गरज खूप मोठ्या प्रमाणावर भासणार आहे. आणि म्हणूनच राज्य रक्त संक्रमण परिषद असू दे, राज्य सरकार असू दे किंवा मग एफडी मिनिस्टर असू दे, या सगळ्यांनी आवाहन केलेलं आहे की रक्तदान करा. कारण ब्लड कॅन्सर असू दे, हिमोफिलिया आणि थॅलेसेमिया या अशा पेशंट्सना खरं तर काही केसेसमध्ये 2 ते 3 दिवसांनी रक्त घ्यावं लागतं. असंही होतं काही केसेसमध्ये 15 दिवसांनी रक्त घ्यावं लागतं. या अशा रुग्णांना रक्ताची खूप गरज आहे. त्याचबरोबर प्रसूती दरम्यान महिलांना सर्जरी होतात अनेकदा, तेव्हा रक्ताची गरज भासते. वेगवेगळ्या मोठ्या सर्जरी करत असताना रक्ताची गरज भासत असते. अपघात होतात, अशा रुग्णांना रक्ताची गरज भासत असते. आणि म्हणूनच कृपया हा जो वयोगट आहे त्यांनी रक्तदान करा आणि मगच लसीकरणाला जा, कारण कुणाचे तरी असे कितीतरी आयुष्य तुमच्या एका वेळेच्या रक्तदानाने वाचू शकतात, हे विसरू नका. विशाल, धन्यवाद स्वाती या सगळ्या तपशिलाबद्दल. त्यामुळे रक्तदान करणं फार महत्त्वाचं आहे. म्हणजे लसीकरण होण्या अगोदर रक्तदान ही खरं तर या क्षणाची, या वेळेची गरज आहे आणि म्हणून त्या अनुषंगाने आपण रक्तदान करणं फार आवश्यक आहे. पुढे पाहूयात. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेचा महत्त्वपूर्ण टप्पा जो आहे तो 1 मे पासून सुरू होणार असून 18 वर्षांपुढील सर्वजण लस घेऊ शकणार आहेत. लस घेतल्यानंतर 60 दिवस आपणास रक्तदान करता येत नाही. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक लसीची मात्रा घेण्यापूर्वी रक्तदान करावं असं आवाहन आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलंय. कोरोनामुळे मागील वर्षापासून रक्तदानात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. रक्ताचा तुटवडा पाहून सामाजिक भान जपून रक्तदान करा आणि त्यामुळे रक्ताची मागणी असणाऱ्या रुग्णांचा जीव वाचवता येईल असं आवाहन करण्यात येते. त्यामुळे खरं तर या ठिकाणी नियमित रक्तदान करणारे रक्तदाते आणि ज्यांना खरं तर रक्तदान करण्याची इच्छा आहे किंवा ज्यांना आम्ही अपील करतो की आपण रक्तदान करा, या दोन्ही वर्गातल्या लोकांना सांगणं आहे की आपण जर लस घेणार आहात, आपण 18 वर्षांवरील वयोगटातले आहात, तर आपण लस घेतल्यानंतर पुढचे 60 दिवस रक्तदान करू शकणार नाही आहात. मग अशावेळी इतरही आजाराशी निगडीत काही रुग्ण आहेत ज्यांना खरं तर रक्ताची प्रचंड मोठ्या प्रमाणात आवश्यकता भासत असते. तसं थॅलेसेमिया ज्यांना आजार आहे, ज्यांना कायम नव्याने खरं तर रक्त द्यावं लागतं कारण त्यांच्या शरीरात रक्त तयार होत नाही. मग काही
गरोदर माता असतील किंवा डिलिव्हरी झाल्यानंतर काही सर्जरी झाल्यानंतर त्यांच्याकरता रक्ताची आवश्यकता असते, किंवा काही अपघातात जखमी झालेले लोक ज्यांच्यावरती काही संवेदनशील किंवा अत्यंत नाजूक अशी शस्त्रक्रिया केली जाते, अशा वेळी त्यांना रक्ताची गरज भासत असते. तर या वेगवेगळ्या आजाराशी निगडीत किंवा अपघातातील लोकांना रक्ताची गरज भासत असल्या कारणाने आपण रक्तदान करायला हवं. म्हणजेच काय तर नियोजन फार महत्त्वाचं आहे. आपण कुठल्याही गोष्टीचं नियोजन करत असतो, त्यामुळे लस घेण्या अगोदर रक्तदान करण्याच्या संदर्भातलं नियोजन जे आहे ते होणं फार आवश्यक आहे. म्हणून रक्तदात्यांनी, रक्तदान करू इच्छिणाऱ्यांनी किंवा ज्यांना आम्ही अपील करतो की तुम्ही रक्तदान करा, त्या सगळ्यांनीच नियोजन करा. 1 तारखेपूर्वी किंवा 1 तारखेनंतर पुढल्या 20 तारखेच्या आत, 20 मेच्या आत आपण रक्तदान करायला हवं, जेणेकरून येणाऱ्या कालावधीमध्ये रक्ताचा तुटवडा भासणार नाही. रक्तदान हे जीवनदान असं आपण कायम म्हणत असतो आणि त्या अनुषंगाने बहुतांशी लोकांनी याबद्दलचं काय म्हणूयात की अनुसरण केलेलं आहे. याविषयी बोलण्याकरता आपल्यासोबत आहेत आरोग्य सेवेच्या संचालक डॉक्टर साधना तायडे. डॉक्टर साधना, 18 वर्षांवरील वयोगटातल्या लोकांचं लसीकरण जे आहे ते लवकरच सुरू होत आहे. म्हणजेच काय तर जो व्यक्ती लस घेईल तो पुढली 60 दिवस रक्तदान करू शकत नाही. त्या अनुषंगाने रक्ताचा तुटवडा भासू शकतो. या सगळ्या परिस्थितीत रक्तदात्यांनी नियोजन करणं हे फार महत्त्वाचं आहे. काय आपण अपील कराल? नमस्कार. सर्वप्रथम मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छिते की आपण हा इतके चांगला विषय घेतलेला आहे. सगळ्यात पहिल्या मी आपलं आता कोविडचं लसीकरण होऊन घालतंय, म्हणजे प्रामुख्याने 18 वर्षाच्या पुढच्या लोकांसाठी करायला आपण परवानगी देतोय. म्हणजे लवकरच त्याची येईल, अजूनही आलेली नाही पण लवकरच येईल. याच्यात एकच गोष्ट आहे की आता याच्यामुळे आपल्याला थोडंसं रक्तदानावर त्याचा मोठा प्रभाव होईल असं आम्हाला थोडंसं वाटतंय. कारण एकदा तुम्ही लसीकरण केलं की त्यानंतर जवळजवळ डिपेंडिंग ऑन तुमची लस, तुम्ही कुठली लस घेताय याच्यावर अवलंबून तुम्हाला 2 ते 3 महिने पूर्वी 2 ते 3 महिने रक्तदान करता येणार. आणि आमचा जो रक्तगट असणार, जो रक्तदात्यांचा गट असतो तो प्रामुख्याने हा 18 ते 45 वयोगटाचाच आमचा हा गट असतो. आणि त्यामुळे मला सगळ्यांना एक आव्हान करायचंय किंवा एक रिक्वेस्ट करायची, एक विनंती करायची आहे. कृपा करून हा रक्ताचा तुटवडा पडू नये म्हणून प्रत्येकाने व्हॅक्सिन घेण्याच्या आधी जर आम्हाला रक्तदान केलं तर त्याचा आम्हाला खूप मोठा फायदा होईल. डॉक्टर साधना, हे देखील आपल्या सगळ्या प्रेक्षकांकरता पुन्हा एकदा स्पष्ट करूयात. म्हणजे कोविड रुग्णासाठी सध्याला आपण बघतोय प्लाझ्माची मोठ्या प्रमाणात गरज भासते, पण इतर असेही वेगवेगळ्या आजारातील रुग्ण आहेत ज्यांना रक्ताची कायम गरज भासत असते. ते आजार कोणते आहेत त्याबद्दल जरा सांगा ना. साधारणपणे रुटीनली जर आपण पाहिलं तर हिमोफिलिया किंवा थॅलेसेमियाचे जे आजारी आहेत, जे रुग्ण आहेत, त्यांना रेग्युलर रक्तदानाची किंवा रक्त देण्याची गरज असते. त्याचबरोबर ऍक्सिडेंट मध्ये असतात लोक, त्यांना आपल्याला रक्त देण्याची आवश्यकता असते. डिलिव्हरीच्या वेळेस बायकांना काही ब्लिडिंग जास्त प्रमाणात झालं तर त्यांनाही रक्तदानाची आवश्यकता असते. आणि रुटीनली जेव्हा सर्जरीज होतात किंवा ऑपरेशन होतात, प्लॅन्ड आणि अनप्लॅन्ड सर्जरीज पण असतात, काही इमर्जन्सी सर्जरीज होतात, तर अशा वेळेस रक्तदानाची खूप खूप आवश्यकता असते. म्हणजे साधारणपणे महाराष्ट्रात जेव्हा कोविड नव्हता किंवा लॉकडाऊन नव्हतं तर त्या काळात साधारण 3 ते 5 हजार एवढी दररोजची मागणी आपली असायची रक्तदान. आता थोडंसं कोविडमुळे ऍक्सिडेंटच्या याच्यात थोडीशी कमी झाली आहे लॉकडाऊनमुळे. त्यानंतर बाकी प्लॅन सर्जरीज आमच्या बंद झाल्या असल्यामुळे थोडंसं कमी झालंय. पण तरी सुद्धा अजूनही आमचं 1,500 ते 2,500 पर्यंत दररोजची आमची मागणी असते. त्यामुळे या सगळ्या लोकांना रक्ताचा तुटवडा भासण्याची खूप मोठी हे आहे आणि त्याची चिंता आम्हाला सध्या वाटते.
म्हणजेच डॉक्टर साधना, हे सगळ्यांनी समजून घ्यावं की रक्ताची गरज ही निरंतर असणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे 18 वर्षांवरील आणि 18 ते 45 वयोगटातल्या लोकांनी कशा पद्धतीने नियोजन करावं, कुठे संपर्क साधावा, कुठे जावं रक्तदानासाठी? रक्तदानासाठी जर त्यांना हे असेल तर आमच्याकडे प्रत्येक डिस्ट्रिक्टला ब्लड रक्त पेढ्या आहेत, त्यांच्याकडे पण जाऊन ते करतात. शिवाय आम्ही अनाऊन्स करतो की या दिवशी आम्ही रक्तदानाचा कार्यक्रम केलेला आहे, त्या ठिकाणी तुम्ही रक्तदान करू शकता. त्यांना आवश्यकता असं वाटतंय मध्ये तर आमच्या प्रत्येक रक्तपेढीत याची सोय आहे आणि ते जर त्या ठिकाणी गेले तर त्यांना आम्ही तेव्हाही त्यांचं हे करू शकतो. त्याआधी थोड्या काही टेस्ट होतात आणि त्या कॅटेगरीत जर बसले ते लोक आणि त्यांच्या सगळ्या टेस्ट व्यवस्थित असतील तर निश्चितपणे आम्ही त्यांना रक्तदान म्हणजे त्यांचा हे घेतो. रक्तदानाची त्यांची जी काय विनंती असते ती मान्य. डॉक्टर साधना, आपल्याला आणखीन बोलायचं, खास करून ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्याला आपल्या प्रेक्षकांना नव्याने सांगण्याची गरज आहे. कारण शिकली सवरलेली लोक सुद्धा रक्तदान करायला भीतात किंवा त्यांच्या मनात काही गैरसमज आहे, ते देखील आपण दूर करूयात, कारण वेळोवेळी हे सांगितलं पाहिजे. घेऊयात एक ब्रेक आणि ब्रेक नंतर या मुद्द्याकडे मी आपल्याकडे येणार आहे. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. रक्तदानाचं या विशेष भागात आपलं सगळ्यांचं स्वागत. बरं, आपण या सगळ्या कोरोनाच्या संकटाच्या काळात रक्तदानाबद्दल का बोलतोय समजून घ्या. 1 मे पासून 18 वर्षांवरील वयोगटातल्या लोकांसाठी लसीकरण मोहीम सुरू होते. जे लस घेतील त्यांना पुढले 60 दिवस रक्तदान करता येणार नाही, म्हणजेच रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासू शकतो. म्हणून आत्तापासूनच आपण लस घेऊस तर या सगळ्या कालावधीमध्ये रक्तदान करणं फार आवश्यक आहे. मी जातोय डॉक्टर साधना तायडे आपल्याबरोबर, आरोग्य सेवेच्या संचालिका. डॉक्टर साधना, मी ब्रेकपूर्वी जसं म्हणालो, अजूनही बहुतांशी लोकांच्या मनामध्ये रक्तदान या विषयाला घेऊन काही गैरसमज आहेत. ते नेमके काय आहेत आणि कोण रक्तदान करू शकतं? वय वर्ष 18 वर्षाच्या पुढे 8 वर्षापर्यंत सगळे लोक रक्तदान करू शकतात. जी बोला. तर सगळे लोक रक्तदान करू शकतात. हा, तथापि रक्तदानाच्या पूर्वी आम्ही काही त्यांच्या तपासण्या करतो. उदाहरणार्थ त्यांचं वजन पाहतो आणि त्यांचं त्यांचा ॲनिमियाचं प्रमाण किती आहे ते पाहतो. तर ह्या गोष्टी जर त्यांच्या योग्य असतील तर त्यांना आम्ही रक्तदानासाठी फिट करतो. डॉक्टर साधना, येणाऱ्या कालावधीमध्ये म्हणजे जसं आपण म्हणतो की रक्ताचं नातं जोडूयात, म्हणजे रक्ताचं नातं म्हणल्यानंतर अगदी मोठ्या पडद्यापासून तर वास्तविक जीवनापर्यंत आपण त्याबद्दलचे वेगवेगळ्या गोष्टी कायम बघितलेल्या आहेत, मग त्या दृश्य स्वरूपात बघितल्यात किंवा प्रत्यक्ष देखील अनुभवलेल्या आहेत. अशा वेळी येणाऱ्या कालावधीत रक्ताचा तुटवडा कसा भासू शकतो आणि सध्या रोजची रक्ताची काय गरज आहे, किती पिशव्यांची गरज आहे? सध्या महाराष्ट्रात म्हणजे जेव्हा कोविड सुरू नव्हता त्यावेळेस रक्ताची 3000 ते 5000 पिशव्या प्रतिदिन आम्हाला लागत होत्या. आता कोविडमुळे थोडंसं लॉकडाऊनचा आता हा कालावधी सुरू आहे आणि त्यामुळे ऍक्सिडेंटची कमतरता झालेली आहे. पुष्कळशा ठिकाणी आमचे जे हॉस्पिटल्स आहेत ते कोविड हॉस्पिटल झालेले आहेत आणि त्यामुळे त्या ठिकाणी आम्हाला प्लॅन सर्जरी ज्या असतात तर त्या आमच्या कमी आहेत. तर त्यामुळे आम्हाला रक्तदानाचं किंवा रक्तपिशव्यांची थोडीशी कमी आम्हाला गरज भासते. म्हणजे तरी सुद्धा साधारणपणे प्रतिमाह आम्हाला 1500 ते 2500 एवढ्या पिशव्या आम्हाला दरमहा पूर्ण महाराष्ट्राभर लागतात. आणि एवढा रक्तसाठा आमच्याकडे असणं ही गरज असते. तर त्यामुळे प्रत्येक रक्तपेढ्या हा त्यांचा किती साठा आहे त्याप्रमाणे ते पाहून तसं त्यांचं रक्तदानाचं कॅम्प किंवा हे सगळं ते घेत असतात. डॉक्टर साधना, तशी एरवी रोजची गरज रक्तपिशव्यांची किती असते आणि साधारण किती रक्तपिशव्यांचा साठा हा असणं आवश्यक आहे, म्हणजे संकट असो व नसो?
म्हणजे साधारणपणे दररोज आम्हाला 3,000 ते 5,000 विविध रक्तगटाच्या पिशव्यांची आवश्यकता असते, म्हणजे नॉन कोविड जेव्हा असतो त्यावेळेस. परंतु आता कोविडमुळे किंवा लॉकडाऊनमुळे ऍक्सिडेंटचं प्रमाण थोडं कमी झालेलं आहे, प्लांट सर्जरीज थोड्या कमी झाल्या आहेत. तर या सगळ्या कारणांमुळे थोडासा रक्ताची गरज ही आमची थोडी कमी झाली आहे. फार जास्त नाही, पण साधारणपणे तरी सुद्धा अजूनही आम्हाला 1,500 ते 2,500 एवढ्या रक्तपिशव्या दररोज लागतात. डॉक्टर साधना, थॅलिसिमिया पेशंटबद्दल तर आम्हाला माहिती की त्यांना नव्याने रक्त चढवावं लागतं, द्यावं लागतं, पण इतर अजून अजून असे कोणते रुटीन मधले आजार आहेत किंवा काही गरजा आहेत ज्यात खरं तर रक्ताची तातडीने आवश्यकता भासते? आता असं असतं की रक्ताची गरज तर पुष्कशा कारणांमुळे लागू शकते. उदाहरणार्थ जर आपण रुटीनली धरलं तर जसं आता तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे थॅलेसेमियाच्या पेशंटला हे रुटीनली दर महिन्याला त्यांना रक्त द्यावं लागतं, त्यामुळे त्यांची आवश्यकता फार मोठी प्रमाणात असते. त्याचप्रमाणे हिमोफिलियाचे पेशंट आहे, काही अंशी सिकल सेल हा जो आजार आहे त्याच्यात आम्हाला रक्त द्यावं लागतं. त्याचबरोबर आम्हाला काही वेळेस ज्या सर्जरीज असतात, प्लांट सर्जरीज आहेत, अनप्लांट सर्जरीज आहेत, इमर्जन्सी सर्जरीज आहेत, त्या ठिकाणी सुद्धा रक्तदानाची खूप आवश्यकता असते, म्हणजे तिथे सुद्धा आम्हाला रक्त द्यावं लागतं. त्याचबरोबर डिलिव्हरीच्या माता आहेत, अशा मातांना सुद्धा रक्ताची कमतरता त्यांच्या शरीरात असेल तर त्या ठिकाणी सुद्धा रक्ताची आवश्यकता असते, किंवा डिलिव्हरी दरम्यान त्यांना खूप रक्तस्राव झाला तर मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होतो काही बायकांना, त्यावेळेस त्यांना रक्तदानाची खूप खूप आवश्यकता असते. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत की ज्या ठिकाणी आपल्याला रक्तदान करावं लागतं किंवा रक्त पिशव्याची फार मोठी गरज असते. डॉक्टर साधना, शेवटी कोणत्याही गोष्टीची मागणी वाढण्यापूर्वी किंवा त्याविषयीचा तुटवडा किंवा संकट येण्यापूर्वी त्याची पूर्वतयारी करणं फार आवश्यक आहे. आपण आरोग्य सेवाच्या संचालक आहात, त्या अनुषंगाने आपण काही रक्तदानाच्या विषयाला घेऊन काही कॅम्प ऑर्गनाईज करण्याचा विचार करताय का, किंवा राज्यभर राज्य सरकारने किंवा आरोग्य विभागाने याबद्दलचं नियोजन करावं याविषयीची की मागणी करण्यात आली आहे का? काही तशा हालचाली होत आहेत का, एक ढोबळमानाने? साधारणपणे आम्ही आमच्याकडून सगळ्या रक्तपेढ्यांना सांगतो की आवश्यकतेनुसार तुमचा रक्तसाठा ठेवा, कारण काय असतं की जास्त रक्तसाठा करूनही त्याचा उपयोग नसतो, कारण दर 30 दिवसापर्यंतच हे रक्तसाठा आपण करू शकतो, त्यानंतर ते रक्त आपल्याला वाया जातं, त्याचा आपण बाकी उपयोग नाही करू शकत जास्त प्रमाणात. त्यामुळे आवश्यकतेनुसार रक्तसाठा करावा असं प्रत्येक रक्तपेढ्यांना आमच्या इन्स्ट्रक्शन्स आहेत. त्याचबरोबर आम्ही आवाहन करतो, आम्ही सगळ्या संस्थांना, समाजसेवी संस्थांना त्याबाबत सांगितलं आहे. पूर्वी हा साधारण एप्रिल, मे, जूनचा जो कालावधी असतो, या कालावधीत कॉलेजेस, शाळा ह्या सगळ्या बंद असतात, त्यामुळे तसाही तो ड्राय पिरियड असतो आमच्यासाठी. तर जेव्हा कोविड नव्हता, लॉकडाऊन नव्हतं, त्या कालावधीत आम्ही रेल्वे स्थानकावर कॅम्प लावायचो, एसटी स्टँडवर आमचे कॅम्प व्हायचे आणि इतर ठिकाणी पण आम्ही कॅम्प लावायचो की ज्या ठिकाणी लोकांची गर्दी होते, त्यांना आवाहन करायचो आणि अशा ठिकाणी आम्ही कॅम्प घेऊन हा रक्तसाठा आमचा व्यवस्थित राहावा यासाठी प्रयत्न करत असायचो. तथापि आता रेल्वे स्टेशनला फार गर्दी नसते आणि इतर ठिकाणी पण लॉकडाऊनमुळे जरासं हे कमी झालेलं आहे. पूर्वी तर त्यामुळे आम्हाला थोडंसं या ठिकाणी प्रॉब्लेम होतो आहे, पण तरी सुद्धा आम्ही प्रत्येकाला आवाहन करतो. लोक याला पुष्कळदा आम्हाला सहकार्य करतात, पुढाकार घेतात, समाजसेवी संस्था पुढे येतात आणि या सगळ्यांच्या मदतीने आम्ही आमचा रक्तसाठा तेवढ्या प्रमाणात ठेवतो. डॉक्टर साधना, जरा साध्या सोप्या शास्त्रीय भाषेत समजून सांगा की लस घेतल्यानंतर का आपण रक्तदान करू शकत नाही, त्याचं नेमकं कारण काय? यानंतर लस घेतल्यानंतर साधारणपणे अँटीबॉडीज फॉर्मेशनचं प्रक्रिया सुरू असते आणि कुठलंही अँटीजन शरीरात गेल्यानंतर त्याच्यासाठी काही अवधी लागत असतो अँटीबॉडीज तयार होण्यासाठी आणि इथे 2 डोसेस आपण देतो, तर त्यामुळे तेवढा अवधी आपल्याला लागतोय. कारण पहिला आपण इंजेक्शन देतो आहे
त्यानंतर जवळजवळ 30 दिवसांनी आपल्याला पुढचा सेकंड डोस द्यायचा आहे आणि सेकंड डोस दिल्यानंतर तेवढ्या अँटीबॉडीज तयार होणं, तेव्हा अँटीजनचं हे पूर्ण कन्व्हर्शन होऊन अँटीबॉडीज तयार होणं, यासाठी काही अवधी लागत असतो आणि त्यामुळे एवढ्या अवधीपर्यंत आपण रक्तदान करू शकत नाही. साधारण काही दिवस ठरलेत की पहिली लस घेतल्यानंतर किंवा दुसरी लस घेतल्यानंतर किती दिवस आपण रक्तदान करू शकत नाही, नेमकं काय? कारण याबद्दल मोठा संभ्रम आहे. नाही, आता कसं आहे की आपण म्हणतोय की 28 दिवस पर्यंत तुम्ही रक्तदान करू शकत नाही, एक्झॅक्टली टायमिंग धरलं तर. परंतु पहिली लस, काही लसींचं असं आहे जसं की कोवॅक्स तुम्ही जर घेतलं तर तुम्हाला ती सेकंड डोस त्याचा 1 महिन्यानंतर घ्यावा लागतो आणि कोविशिल्ड सारखी लस जर तुम्ही घेतली तर त्याचा सेकंड डोस हा तुमचा 6 ते 8 आठवड्यानंतर येतो. त्यामुळे कोविशिल्ड जे लोक घेतात त्यांच्या बाबतीत 3 महिने आपल्याला थांबावं लागणार आहे. तर कोवॅक्स ही जी लस आहे ती घेतल्यानंतर आपल्याला 2 महिनेपर्यंत थांबावं लागणार, कारण पहिला डोस घेतला त्यानंतर 1 महिन्यानी तुमचा सेकंड डोस होणार आणि त्यानंतर 1 महिन्यापर्यंत तुम्ही रक्तदान करू शकणार नाही. त्यामुळे असा टोटल पिरियड तुमचा 2 महिन्याचा. तर हे अशा प्रकारे तुम्हाला ह्या लसी घेतल्यानंतर थांबावं लागणार. पण डॉक्टर साधना, तुम्ही जसं म्हणालात की खरं तर एखादी रक्तपिशवी घेतल्यानंतर साधारण ती 30 ते 35 दिवस ती टिकण्याचा तो एक कालावधी असतो किंवा तेवढ्या कालावधीतच त्याचा वापर झाला पाहिजे. अशावेळी 1 तारखेनंतर बहुतांशी तरुण वर्ग जो आहे तो लसीकरणासाठी धाव घेईल. मग नियोजन आवश्यक ठरणार आहे. कशा पद्धतीने हे नियोजन आता आपल्याला करावं लागणार आहे? काही याबद्दल तुम्हाला याची चिंता वाटते या सगळ्या परिस्थितीची किंवा तुटवडा जाणवू शकतो असं वाटतं तुम्हाला? नाही, या कालावधीत तुटवडा थोडाफार आम्हाला जाणवणार हे निश्चितपणे आहे आणि त्यामुळे आम्ही तसं प्लॅनिंग केलेलं आहे की आम्ही पुन्हा एकदा लोकांना आव्हान करणार की लस घेण्याच्या आधी तुम्ही जर इथे हे केलं, लसीकरण केलं तर त्याचा जास्त आम्हाला फायदा होईल. जर आम्हाला तसंच वाटलं तर ज्या ज्या ठिकाणी लसीकरणचे केंद्र आहे त्या ठिकाणी सुद्धा आम्ही प्लॅनिंग करू की तिथे सुद्धा ब्लड कॅम्प लावावे. म्हणजे लसीकरण करण्याच्या आधी त्यांची फर्स्ट डोस आहे तर लसीकरण करण्याच्या आधी त्यांना कोणाला रक्तदान करायचे, कारण हे स्वेच्छा रक्तदान आहे, हे काही कुणाला जबरदस्ती करता येणार नाही. परंतु तरुणांनी जर या रक्तदान केलं तर त्याचा त्यांना फायदाच होतो, प्रत्येकाला फायदा होतो. आपल्यात गैरसमज आहे की आपण रक्तदान केलं तर आपल्याला कमजोरी येते, परंतु तसं नाही. रक्तदान केल्यानंतर तुमच्या शरीरात नवीन रक्तपेशी उत्पन्न होतात. त्या रक्तपेशी 120 दिवसानंतर पुन्हा पुन्हा निर्माण होत असतात शरीरात. त्यामुळे जुन्या रक्तपेशी देण्यात तुम्हाला कुठलाही हे नाही आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारचा विकनेस येत नाही. तुमच्या शरीरात विकनेस आहे किंवा नाही हे पाहूनच आम्ही तुम्हाला ऍडवाइस करतो की तुम्ही रक्तदान करावं. त्यामुळे माझं प्रत्येकाला आव्हान आहे की त्यांनी रक्तदान करावं आणि व्हॅक्सिन घेण्याच्या आधी जर त्यांनी रक्तदान आपणहून केलं, स्वेच्छेने केलं तर हा रक्त तुटवडा आम्हाला पडणार नाही, हे निश्चितपणे. आता ज्यांना कोरोना होऊन गेला आहे, साधारण 2 महिने उलटले किंवा 3 महिने उलटले, ती लोक देखील रक्तदान करू शकतात? हो, करू शकतात, काही प्रॉब्लेम. तशी त्यांना काही शारीरिक किंवा तांत्रिक अडचण काही नाही त्याच्यामध्ये? नाही, त्यांचं सगळं तपासणी करूनच आम्ही रक्तदान करतो. इनफॅक्ट तर आपल्याला प्लाझ्मा लागतोच, त्याच्याहीसाठी आम्ही आवाहन करतो की त्यांना कोरोना झालेला आहे त्यांनी प्लाझ्मा डोनेशनसाठी. आता प्लाझ्मा डोनेशनचं इतकं हे नाही, ICMRनी पण त्याच्यावर सांगितलेलं आहे. तथापि काही ठिकाणी आपण लागतो म्हणून काही लोक आपल्याला मागणी करतात, त्यावेळेस असेल तर आपण साठा करून ठेवायला काही हे नाही. जाता जाता अगदी थोडक्यात डॉक्टर साधना, काय अपील आपल्याला पुन्हा एकदा करायचंय? पुन्हा एकदा सांगते की प्रत्येकाने समोर यावं, स्वेच्छेने रक्तदान करावं, हीच आम्हाला तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, आव्हान आहे, विनंती आहे.
धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. खरं तर पुन्हा एकदा आपण रक्ताचं नातं जोडण्याकरता म्हणून या सगळ्या संकट कालावधीत पुढे येऊ शकतो. कारण परत एकदा आपल्याला सांगायचं आहे की 1 तारखेनंतर म्हणजे 1 मे नंतर 18 वर्षांवरील वयोगटातल्या लोकांसाठी लसीकरण मोहीम जी ती सुरू होते. लस दिल्यानंतर बघा, जसं डॉक्टर साधनांनी सांगितलं की साधारण 2 महिने किंवा 3 महिने आपल्याला रक्तदान करता येणार नाही, कारण त्यामध्ये काही शारीरिक पुनर्बांधणीच्या गोष्टी किंवा तशा प्रक्रिया होत असतात. त्यामुळे त्या अनुषंगाने लस घेण्यापूर्वीच आपण प्रत्येकाने रक्तदान करायला हवं. परत एकदा सांगतोय, रक्तदान हे जीवनदान आहे. एक हात मदतीचा, आपण मोहीम तर राबवतोच आहे, हा हात का नाही देऊ शकत आपण मदतीचा, रक्तदानाचा? यानंतर इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. त्या भारतासह जगभरात कोरोनानं एकच हाहाकार उडवून दिला आहे, पण ह्या निगेटिव्ह वातावरणात देखील न्यूज 18 लोकमत आमच्या तमाम प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे पॉझिटिव्ह बातम्या. हो, पॉझिटिव्ह, सकारात्मक होऊयात. कोरोनामुळे खचून न जाता त्याचा धैर्यानं आणि संयमानं सामना केल्यास आपण या लढाईत बाजी मारू शकतो. हो, आणि तशी उदाहरणं देखील आपल्या अवतीभोवती आहेत. तसंच आपणाकडूनही सरकारकडून जारी करण्यात आलेल्या वेगवेगळ्या नियमांच्या पालनाची अपेक्षा आहे. आपण त्या नियमांचं पालन केलंच पाहिजे. पुढच्या अर्ध्या तासात आम्ही आपल्याला घेऊन जाणार आहोत पॉझिटिव्ह वातावरणात, जेणेकरून आपणालाही प्रेरणा मिळेल आणि जे लोक या महासंकटाचा नेटानं मुकाबला करतायत त्यांना एक बळ मिळेल. या पॉझिटिव्ह स्टोरीज ज्या तुमचं मनोबल वाढवण्यास नक्कीच मदत करतील आणि यात खारीचा वाटा उचलल्याचा न्यूज 18 लोकमतलाही चांगला अभिमान आहे. आपण थोड्याच वेळात पाहणार आहोत आणि जाणून घेणार आहोत या सगळ्या सकारात्मक घडामोडी. कोरोनाच्या वाढत्या या संसर्गामुळे यंत्रणेवर ताण पडतोय. अशातच रुग्णसेवेसाठी डॉक्टर प्रज्ञा घरडे 180 किलोमीटरचा प्रवास करून 180 किलोमीटरचा प्रवास करून नागपुरात पोहोचल्या. विशेष म्हणजे डॉक्टर प्रज्ञा प्रवासानंतर विश्रांती न घेताच थेट रुग्णालयात पोहोचल्या. मधल्या काळामध्ये त्या आपल्या गावी बालाघाटमध्ये गेल्यानंतर रुग्णालयात डॉक्टरांची कमतरता जाणवत असल्याने डॉक्टर प्रज्ञा या लवकरात लवकर रुजू होण्यासाठी म्हणून तयार झाल्या. त्यांना त्याबद्दल फोन करण्यात आला. त्यावरून प्रज्ञा यांनी महाराष्ट्रात परत येण्याचा निर्णय घेतला. मात्र लॉकडाऊन लागला होता. मध्य प्रदेशमध्ये जाणारी वाहतूक देखील बंद होती. त्यामुळे नागपूरमध्ये जायचं कसं हा प्रश्न असताना प्रज्ञांनी थेट आपली बाईकवरनं प्रवास करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि बाईकवरनं डॉक्टर प्रज्ञाने नागपूर गाठलं. आपल्या जिद्दीच्या जोरावर प्रज्ञाने नागपूर गाठत आपण रुग्णसेवेसाठी किती तत्पर आहोत, रुग्णसेवेची जी आपण शपथ घेतलेली आहे त्याला आपण किती बांधील आहोत हे त्यांनी दाखवून दिलं. पहले ही कोरोना महामारी के लिए काम कर रही थी, पर लॉकडाउन के कारण मैं घर चले गई थी. कोरोना के बहुत सारे केसेस बढ़ने के कारण मुझे हॉस्पिटल से बहुत कॉल आ रहे थे और मेरे पास कुछ साधन नहीं था, तो मैं स्कूटी से नागपुर आई. और हाँ, काफ़ी दिक्कत तो हुई आने में, क्योंकि मेरे पास सामान बहुत था और मेरा उद्देश्य यही था कि मेरी पढ़ाई मेरे जीवन में काम आ रही है. दुसरीकडे नवी मुंबईतील कोविड रुग्णालयामधील कोरोना रुग्णांच्या सुरक्षेसाठी नवी मुंबई महापालिकेने महत्त्वाचं पाऊल उचललंय. नवी मुंबई महापालिकेने शहरातील 55 कोविड रुग्णालयाचं ऑडिट केलं. मात्र या ऑडिटनंतर देखील महापालिकेने 3 वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक टीम तैनात केलेली आहे. या टीमकडून सध्या शहरातील महापालिका आणि खासगी कोविड रुग्णालयात सरप्राईज व्हिजिट दिल्या जाते. जे काही आपले सर्व हॉस्पिटल्स आहेत त्या सर्व हॉस्पिटलला आपण लेखी कळवलेलं आहे, त्यांनी त्यांचं ऑडिट करून घ्यावं. त्याचबरोबर आपण एक प्राथमिक आपली टीम बनवलेली आहे महानगरपालिकेची, कारण बाहेरचा ऑक्सिजनचा ऑडिट करायचं आणि ऑक्सिजनचा जे काही एनओसी द्यायचा अधिकार आहे तो पेसोचा आहे, तो त्यांनी करून घेणं बंधनकारक असतं. पण काहींच्या त्रुटी आढळून आलेल्या आहेत. त्यांना आपण त्याच ठिकाणी सूचना दिल्या की ज्या ठिकाणी त्यांचं ऑडिट झालेलं नाहीये त्यांनी ते ऑडिट करून घ्यावं. आपण आता काय केलं, जी कमिटी स्थापन केली त्या अनुषंगाने आम्ही आता फायरचं जे ऑडिट करतोय ते महापालिकेच्या हद्दीत जे प्रायव्हेट आणि जे शासकीय कोविड सेंटर आहेत त्यांचं सर्वांचं आपण ऑडिट करून घेतलेलं आहे. त्या ऑडिटमध्ये त्यांच्याकडे अग्निशमन यंत्रणा चालू आहे की नाही चालू, त्यांना एक्झिटसाठी रस्ते आहेत का, प्लस बाकीचे फायर सिस्टीम सगळ्या तिथं सुस्थित आहेत का, हे सगळं बघून आपण त्यांना सगळं सुस्थित करून घेतलेलं आहे. तसेच महापालिकेचे जे कोविड सेंटर आहेत तिथं 24 आवर्स आपण अग्निशामक दलाचे जवान ठेवलेले आहेत. महापालिका रुग्णालयात सरप्राईज व्हिजिट देण्यात आलेली आहे आणि या सगळ्या गोष्टीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे यांनी.
मी आता एका रुग्णालयाजवळ आहे, तिथे बघू शकता की मोठ्या प्रमाणात या रुग्णालयामध्ये ऑक्सिजनचा साठा आहे आणि त्या साठ्याची त्याची यंत्रणा कशा पद्धतीची आहे ती देखील पाहणी केली जाते। प्रत्येक रुग्णालयाला एक फायर इंजिन आणि तिथले अग्निशमन दलाचे जवान, एक अधिकारी तैनात करण्यात आलेले आहे। पूर्णपणे यंत्रणा ही नवी मुंबई महानगरपालिकेने केलेली आहे आणि जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार या कोविड सेंटरमध्ये होऊ नये हाच त्यामागचा उपाय। एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळे वरिष्ठ अधिकारी आहेत आणि हे सगळे वरिष्ठ अधिकारी एकत्र येऊन प्रत्येक मग तो खाजगी रुग्णालय असेल त्या खाजगी रुग्णालयामध्ये देखील धाड टाकतात, त्या ठिकाणची यंत्रणा पूर्णपणे चेक करतात। आपल्यासोबत शहराचे मुख्य शहर अभियंता आहेत संजय देसाईचे, पहिले आपण त्यांच्याशी बोलूया। काय म्हणा सर, यापूर्वीच्या घटना पाहता तुम्हीही सतर्क झाले आहेत, ऑडिट सगळ्या महानगरपालिकेचं झालं, सगळ्या रुग्णालयांचं झालेलं आहे, तरी देखील तुम्ही वरिष्ठ अधिकारी येऊन तुम्ही नक्की काय करता? खाजगी रुग्णालय असेल, महापालिकेचे रुग्णालय असेल, त्याची काय पाहणी करता? शासनाने दिलेल्या निर्देशानुसार माननीय आयुक्त यांनी टीम तयार केलेली आहे। त्यामध्ये शहर अभियंता, उपायुक्त आणि परिवहन महाव्यवस्थापक आणि फायरचे व्यवस्थापक यांची कमिटी स्थापन केलेली आहे। यामध्ये तिघांच्यावर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत। माझ्याकडे स्ट्रक्चरल ऑडिट आणि इलेक्ट्रिकलच्या ऑडिटचं काम दिलेलं आहे। श्री राजळे उपायुक्त आहेत, त्यांच्याकडे पूर्ण ऑक्सिजनचं यंत्रणेचं ऑडिट करण्याची सूचना दिलेली आहेत आणि परिवहनचे महाव्यवस्थापक आहेत श्री सारद्वार, त्यांच्याकडे पूर्ण फायर ऑडिटचं काम दिलेलं आहे। आत्तापर्यंत आपण 51 इमारतींचं स्ट्रक्चर ऑडिट करून घेतलं आहे, फायर ऑडिट करून घेतलेलं आहे आणि ऑक्सिजनचं ऑडिट करून घेतलं आहे। या व्यतिरिक्त आम्ही 24 तास प्रत्येक हॉस्पिटलला, महापालिका प्रत्येक हॉस्पिटलला इलेक्ट्रिकलची ज्युनियर इंजिनियर्स आहेत त्यांच्या आधिपत्याखाली एक टीम तयार केलेली आहे। ती 24 आवर्स पूर्ण इलेक्ट्रिकलची इक्विपमेंट्स तपासते। यामध्ये जे आता महाराष्ट्रामध्ये घटना घडलेल्या आहेत त्यामध्ये मुख्यतः शॉर्ट सर्किट आणि बाकीच्या याच्यामध्ये झालेल्या आहेत, ते इलेक्ट्रिकल इक्विपमेंट तपासण्यावर भर दिलेला आहे आणि 24 तास हे काम करतोय। यामध्ये खाजगी रुग्णालयावर सुद्धा आम्ही तपासण्या करण्याचं चालू केलं आहे आणि महापालिकेचे जे हॉस्पिटल्स आहेत, कोविड सेंटर्स आहेत, याच्यामध्ये 100% आम्ही दक्ष आहोत। आपण पाहिलं की नुसतं यंत्रणा राबवणं किंवा ऑडिट करणं यावरच नवी मुंबई महानगरपालिका थांबली नाही, तर त्यांनी प्रत्यक्षामध्ये ही यंत्रणाच पूर्णपणे राबवण्यात आलेली आहे। वेगवेगळे स्क्वॉड तयार करण्यात आलेले, मग इंजिनिअरिंग डिपार्टमेंटचे वेगळे स्क्वॉड असतील, फायर यंत्रणेचे वेगळे स्क्वॉड असतील आणि त्याच पद्धतीने अग्निशमन दलाचे जवान आणि ते अधिकारी ह्या प्रत्येक कोविड सेंटरला ज्या ठिकाणी शेकडोच्या संख्येने रुग्ण आहेत अशा कोविड सेंटर्सवरती हे जवान तैनात करण्यात आले, फायर इंजिन तैनात करण्यात आले। कोणताही जर अनुचित प्रकार घडला तर ती वेळेत तो जो संपूर्ण घटना आहे ती घटने किंवा त्याच्यावर कंट्रोल करता येऊ शकतं। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिस बाबरसह विनय म्हात्रे, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई। यानंतर बघूयात, राज्यात कोरोनाच्या भीतीने रक्तदाते समोर येत नाहीत आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा जाणवतोय। अशातच आता लसीकरणाच्या 3ऱ्या टप्प्याला सुरुवात होते आणि त्यामुळे लस घेण्याआधी जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करण्याचं आवाहन करण्यात येते। दरम्यान यासाठी अकोल्यात JCI यंगिस्ताननं पुढाकार घेतलाय। या संस्थेकडून रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं। 3 दिवसांच्या शिबिरात तब्बल 80 जणांनी रक्तदान केलंय। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कुंदन जाधव यांनी। गेल्या वर्षभरापासून कोरोना महामारीने पूर्ण देशातच नव्हे तर जगात थैमान घातलेला आहे आणि या काळात रक्तांच्या मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे। कोविड या बिमारीमुळे लोक रक्त देण्यास धजावत नाहीत, कारण की कोविड बिमारीची कुठेतरी धास्ती या लोकांच्या मनात आहे आणि त्यामुळेच हा रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवतोय। सरकारनं यासाठी त्यांच्यासाठी लसीकरण सुद्धा सुरू केलं आहे आणि सध्या 3ऱ्या चरणामध्ये हे लसीकरणाची मोहीम आता 1 मे पासून सुरू होणार आहे। त्याच पार्श्वभूमीवर अकोल्यातील JCI यंगिस्टर यांनी ब्लड डोनेशन कॅम्प सुरू केला आहे। गेल्या 3 दिवसापासून हा कॅम्प सुरू होता आणि या 3 दिवसात त्यांनी आतापर्यंत 80 बॉटल्स हे रक्त गोळा केलेला आहे। मोठ्या प्रमाणात आता लसीकरण होणार आहे 18 वर्षावरील तरुणांचं, परंतु लसीकरणा अगोदर तुम्ही ब्लड डोनेट करा हाच उद्देश या JCIच्या मार्फत देण्यात येतोय, कारण की लस घेतल्यानंतर 30 दिवसापर्यंत त्यांना कुठलं ब्लड डोनेशन करता येणार नाही आणि हा रक्ताचा तुटवडा तसाच राहील। म्हणून त्याच्या अगोदर तुम्ही ब्लड डोनेट करा आणि जे इतर आजारी लोक आहेत, थॅलिसिमिया असतील, ॲक्सिडेंट असतील किंवा इतर आजारी ज्यांना रक्ताची गरज आहे त्यांच्यापर्यंत हे रक्त पोहोचेल आणि त्यांचा जीव कुठेतरी वाचू शकेल, हाच उद्देश या JCI यंगिस्टर्सचा आहे आणि त्याच उद्देशानं हा ब्लड कॅम्प सुरू केलेला आहे। न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातूनही सर्वसामान्य आणि तरुणांना आवाहन करण्यात येतं की त्यांनीही लस घेण्या अगोदर ब्लड डोनेट करावं आणि कोणाचा तरी जीव वाचवावा। कुंदन जाधव, न्यूज 18 लोकमत, अकोला।
60 वर्षांच्या पुढे वय असेल तर कोरोनामुळे धोका निर्माण होऊ शकतो असं सर्वसामान्यपणे सध्या सर्रास बोललं जात आहे. मात्र काळ्या मातीशी घट्ट नातं आणि शरीर स्वयंभू ठेवत 100 पार केलेले आजोबा आणि 100च्या घरात असलेल्या त्यांच्या पत्नीने कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. 8 दिवसातच कोरोनाला धोबी पछाड देत आजी आजोबा सुखरूप घरी परतले. 40च्या आधीच शरीरात आजार आणि त्यात कोरोनामुळे हैराण असलेल्या लोकांसाठी या आजी आजोबांनी एक नवा आदर्श घालून दिलाय. या जिगरबाज आजी आजोबांना न्यूज 18 लोकमतचा सलाम. 8 दिवस होते. काय झालं होतं? कोरोना. कोण कोण ऍडमिट होतं? आम्ही दोघं. आमचे मालक आणि आम्ही. बर. आता कसं वाटतंय? आता जरा वाटतंय पर लई अजून झालंय का? थोडं बाजू का दुखणं आहेच आम्हाला. अंग दुखतंय? अंग दुखतंय, उठू वाटत नाही, हिंडू वाटत नाही. झाली दवाखान्यातून सुट्टी झाली ना? हा बरं आहे ना आता? बरं आहे आताच्या. 31 मार्चला त्यांचं म्हणजे त्रास होला म्हणून आम्ही दवाखान्यात घेऊन गेलो तर ते पॉझिटिव्ह आले. पॉझिटिव्ह आल्यानंतर आमचे काका आहे ते शासकीय रुग्णालयामध्ये घेऊन जावं म्हणले त्या डॉक्टरनी. तर ते तिथं घेऊन गेलो. मग तिथं उपचार चालू केला त्यांचा आणि एक 8 दिवस साधारणतः त्यांनी ICU मध्ये होते. मग 8 दिवसानंतर दोघांना पण डिस्चार्ज देण्यात आला. पुढे बातमी बीडमधनं. सामाजिक प्रतिष्ठान आणि सेवाभावी संस्थेच्या वतीनं कोरोना काळात ग्रामीण भागातील नागरिकांना मदतीचा हात पुढे करण्यात आलाय. ग्रामीण भागात या संस्थेच्या वतीनं मोफत कोविड केअर सेंटर उभारण्यात आलंय आणि या सेवाभावी संस्थेपाठोपाठ गुरु गणेश मिश्री जैन प्रतिष्ठाननं सेंटर सुरू केलंय. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असताना जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा कमी पडू लागली आणि यातच सामाजिक प्रतिष्ठान आणि सेवाभावी संस्थांनी आरोग्य प्रशासनाला सहकार्य करण्याच्या हेतूनं मदत केली. यामुळे ग्रामीण भागातील वाढती कोरोना साखळी काही प्रमाणात कमी होऊ शकणार आहे. 4 वेगवेगळ्या ठिकाणी कोविड सेंटर्स चालू करत आहोत. प्रामुख्याने त्याच्या मागचा उद्देश असा होता की जो खेड्यातली जी लोक आहेत ज्यांना शहरामध्ये यायला त्रास होतो किंवा अंतर बरंच असतं किंवा वेळ खूप जातो, तर अशा लोकांना त्या ठिकाणी सुविधा केंद्र उभा करून देणं आणि त्यामध्ये जे असिम्प्टमॅटिक पेशंट्स आहेत ज्यांना ऑक्सिजन लागत नाही किंवा इतर कोणचे हायर सेंटरची गरज नाही, अशा लोकांना जुजबी ट्रीटमेंटवर किंवा जे मेडिकेशनवर त्या सेंटर्समध्ये तिथल्या तिथं त्यांचा उपचार व्यवस्थित व्हावा आणि ती आपापल्या घरी व्यवस्थित जाऊ शकतील. तर त्यासाठी आपण प्रयत्न करतो. त्याचा परिणाम असा होणार आहे की जो फ्लो अंबेजोगाईसारख्या किंवा बीडसारख्या शहरांमध्ये अनेक आजूबाजूच्या पेरीतून येतो तर तो फ्लो कमी होईल. कोविड सेंटरला मंजुरी आली म्हणून त्यांनी फोन केला आणि आमच्या गावकऱ्यांची मीटिंग या ठिकाणी शाळेमध्ये त्यांनी घेतली. मीटिंग घेतल्यानंतर ते म्हणले आपल्याला असं या ठिकाणी कोविड सेंटरची मंजुरी आलेली आहे. मग त्यांनी आम्हाला कामं वाटून दिले, तुम्ही हे करा, तुम्ही ते करा. सगळ्या ग्रामस्थांनी मिळून ही जबाबदारी त्यांच्याकडून आम्ही घेतली आणि याच्यासाठी मानवलोक संस्था अंबेजोगाई या संस्थेने आम्हाला या ठिकाणी मदत करण्याचं ठरवल्यानंतर आमचं बरंचसं वजन कमी झालं आणि त्या पद्धतीने त्या संस्थेने आम्हाला इथं सहकार्य करीत आहे. यानंतर या विशेष बुलेटिनमध्ये इथे थांबणार आहोत, पण जाता जाता आणखीन एक सकारात्मक बाब. हो, मास्क वापरूयात, सकारात्मक होऊयात. म्हणजे कुठल्या अर्थाने? तर या कोरोनापासून बचाव करण्याच्या दृष्टिकोनातनं. त्यामुळे या सगळ्या वातावरणात जर या मास्कचा वापर आपण केला, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले, तर निश्चितच या कोरोनाला आपण हरवू शकतो. यानंतर इथे थांबूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.